नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा झालेले नाही आहे, त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकाच वेळी 3000 रुपये झाले। आचारसंहिता आणि ई-KYC मुळे 2 महिन्याचे हप्ते जमा झाले नव्हते, पण मे महिन्यात राज्य सरकारकडून मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केले आहे। पण काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आहे। ई-KYC केल्यानंतरही आपल्या खात्यात पैसे का जमा झाले नाही आहे, पात्र असतानाही लाभ का मिळाला नाही, असे प्रश्न महिलांना सतावत आहे। त्या सर्व महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई-KYC मध्ये दुरुस्तीची मुदत देण्यात आली होती। त्यानंतर मे महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाभ जमा होण्यास सुरुवात झाली। ई-KYC नंतर राज्यातील 70 लाखाच्या आसपास महिलांना लाभ बंद झालेला आहे, तर 1,70,00,000 महिलांना प्रत्येक महिन्यात 1500 रुपयाचा आर्थिक लाभ मिळणार आहे। पण काही महिला पात्र असूनही खात्यात पैसे आले नाही, त्याचं एक कारण समोर आलेलं आहे। ज्या महिलांनी ई-KYC केली त्या पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहे, पण काही महिलांना लाभ मिळाला नाही। पात्र असतानाही खात्यात पैसे का आले नाही, त्यामुळे अनेक महिलांनी जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागाच्या कार्यालयात धडक मारली आहे, पण जिल्हा कार्यालयात न येता थेट आपल्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे की नाही याची खात्री करावी असे सांगण्यात येत आहे। पण पैसे आले नाही तर काही गोष्टी पडताळणी करण्याची गरज आहे। अनेक महिलांच्या बँक खाते आणि आधार कार्ड संलग्न नसल्याने समोर आलेले आहे। बँकेची ई-KYC केली नसल्यामुळेही अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये लाभ पोचलेला नाही। त्यामुळे ज्या महिलांनी ई-KYC केली नाही त्या महिलांनी बँक खात्यात जाऊन ई-KYC करावी, त्यानंतर DBTद्वारे तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होतील। ई-KYC नंतर राज्यातील जवळपास 1,70,00,000 महिलांना प्रत्येक महिन्यात 1500 रुपयाचा आर्थिक लाभ मिळत आहे, पण काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आहे। राज्य सरकारकडून याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहे। ई-KYC संदर्भातील त्रुटी, बँक खात्याशी संबंधित अडचणी तसे हप्ता थांबण्याच्या तक्रारी लाडक्या बहिणींकडून समोर आल्या आहेत। त्यामुळे राज्य सरकारने 181 हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। ज्या पात्र महिलांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांनी 181 या क्रमांकावर संपर्क साधावा, असा महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।